बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। चिपळूण, खेड, दापोलीमध्ये जोरदार पाऊस होतोय। जगबुडी नदी इशारा पातळीवर पोहोचली आणि प्रशासन सतर्क झाले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आजही जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। इथल्या धबधब्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। पाहूयात। जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सध्या आपण आहोत चिपळूणच्या सवतसडा या धबधब्यावरती। सध्याची आपण ही दृश्य बघतोय। प्रचंड सवतसडाच्या धबधब्याला पाण्याचा वेग आलेला आहे। सकाळपासूनच पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे। जिल्ह्याची स्थिती बघितली तर जिल्ह्यातले नदी नाले आहेत ते तुडुंब वाहताना दिसत आहेत। याच धबधब्यावरती आनंद घेताना सध्या पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात। मात्र रत्नागिरी जिल्ह्यातले जे धबधबे आहेत काही ठिकाणचे त्या ठिकाणी पर्यटकांना आहे ती तिथे जाण्यास मनाई आदेश केलेले आहेत। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे। जे मुंबई गोवा महामार्गावरचे जवळचेच धबधबे आहेत या ठिकाणचे त्या ठिकाणी पर्यटक आहेत ते आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। काही अतिउत्साही पर्यटक असतात। आपण या ठिकाणी बघतोय ज्या ठिकाणी कोणीच नाही त्या ठिकाणी हे पर्यटक जाऊन अशा प्रकारची जी अतिउत्साहीपणा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यातच अपघात होतो आणि कारणीभूत प्रशासनाला धरलं जातं। त्यामुळे आपण बघतोय प्रशासनाने या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय आहे। त्यामुळे नक्कीच काही ठिकाणी धबधब्यावरती पाट्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत की ही धबधब्यात किंवा धरणावरती पर्यटक जातात त्या सुद्धा त्या ठिकाणी मनाई आदेश केलेले आहेत। कारण धरणं सुद्धा जवळपास 70% ओव्हरफ्लो त्यांच्या सांडव्यावरनं पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी सुद्धा प्रशासनाने पर्यटकांना जाण्यास बंदी केलेली आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।